हाय यूट्यूब फॅमिली. हे बघा, तिळाला आज पाणी लावायचं आहे. रात्री पण पाऊस भरपूर झाला. आता थोडं थोडं पाणी लावून खत शिपून थोडं थोडं पाणी लावायचं आहे बघा मित्रांनो. कंप्लीट 1 महिना झाला बघा तिळाला. तुम्हाला मागे शॉर्ट व्हिडिओ पण टाकला, लॉंग व्हिडिओ पण टाकला होता तीळ टाकते वेळेस. आता तीळ कसं झाला आमचा बघा मित्रांनो. बघा आता खत शिपून या पाटीला पाणी लावायचं आहे बघा. लाईट गेली तर लाईट आली की लगेच मोटर चालू होईल, लगेच पाणी देण्यात येईल बघा. हे बघा खत शिपणं चालू आहे बघा मित्रांनो. 1 महिन्याच्या नंतर कंप्लीट खत शिपून पाणी द्यायला बघा मित्रांनो. तुमच्याकडे पण असंच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तीळ कसं झाला बघा, आम्ही तीळ शिपून टाकलेला आहे, त्याच्यामुळे असा निघाला बघा. खूप जागी दाट निघाला, खूप जागी पतला निघालेला आहे. आता बघू, आता तणकट पण खूप झालं. चण्याचं गुत्त पण घरीच करायलो आम्ही, त्याच्यामुळं इकडं तिळाकडं बघायला थोडा वेळ नाही. चण्याचं गुत्त झाल्याच्या नंतर घरच्या घरीच गुत्त म्हणण्यापेक्षा घरच्या घरीच काढायलो आम्ही. तिकडला चणा झाल्याच्या नंतर इकडे वेळ भेटल तोपर्यंत तीळ मोठा होईल. जे मोठं मोठं गवत आहे ते घेऊ. चणा काढणं लवकर पण होऊन जात होतं बघा. 3 दिवसापासून आमच्या इकडे पाण्याचं खूप पाणी पडायलंय. विजाचा कडकडाट असं तसं सगळं गारगुड चालू आहे बघा आमच्या इकडे. पाणी भरपूर झालेलं आहे. जमीन पण वल्ली आहे. थोडं थोडं खत शिपून लवकर लवकर पाट्या पण भिजतात आणि खत शिपून पाणी पण देणं होते. आणि चणा आता काढावं म्हणलं तर चण्याला माती आली सोबत, झाडाच्या सोबतच उकडूनच आली झाडे. त्याच्यामुळे चणा काढणं बंद केलं आणि तिळाला पाणी द्यायचं ठरवलं बघा. चला मग आता तिळाला पाणी देतो. लाईट आली असेल, जाऊन चालू करावं लागेल मित्रांनो. याच्यानंतरचं तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. हे बघा मित्रांनो, लाईट आलेली आहे. लाईट गेली होती. खत पण पाट्याला शिपणं झालेलं आहे. पाणी यायलंय बघा पाईपानं. हे बघा पाणी पडून पडून किती खोल झालेलं आहे इथं, कारण मोटरच्या पाण्याचं प्रेशर जास्त आहे. आलेलं आहे बघा पाणी, आवाज यायला पाईपातून. हे बघा मित्रांनो, आमची मोटर चालू झालेली आहे. लाईट पण आलेली आहे. पाटीला खत पण शिपलं मित्रांनो. हे बघा पाट्या, तुम्हाला कशा पाट्या आहेत, आमचं कसं तीळ आहे बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे बघा पाणी आलेलं आहे. खूप लांबून पाणी येते, त्याच्यामुळे वेळ लागते बघा. तिकडं ते झाड दिसते का मोठं, तिकडं ते खांबा, या खांब्याच्या नंतर ते मोठं एक झाड दिसते बघा, तिकडं खांबा दिसते. इथले सोडून लास्टचा एक खांबा दिसतो ना, तिथून पाणी येते बघा. तिथं विहीर आहे सर आमची. हे बघा आलेलं आहे बघा पाणी. हे बघा मित्रांनो, पाण्याचं प्रेशर बघा. खूप लवकर लवकर पाट्या पण दिसतात. पाणी आधीच पडलेलं आहे, त्याच्यामुळे रान पण वल्लं आहे बघा मित्रांनो. अशा प्रकारे चालू होईल बघा. आधी हे दांड भरल सगळा. दांड भरल्याच्या नंतर पाटीला पाणी जाईल बघा मित्रांनो. पाटी फोडून ठेवलेली आहे बघा, छोटी छोटी पाटी. इथं 1 पाटी, 2 पाटी, 3री, 4थी, 5वी, 6वी आणि तिथं कट्टा मारलेला आहे बघा. अशा 5 ओळी आहेत मित्रांनो कापसाच्या. इथंपर्यंत येऊन पाणी रिटर्न तिकडं पाटीनं पाणी जाते बघा मित्रांनो. हे आलेलं आहे इथपर्यंत. हे बघा मित्रांनो, या पाटीला सुरू झालेलं आहे पाणी बघा. चल आहे बघा, ह्या पण चाललं. कारण जिथं जिथं उंची कमी असेल तिथं पाणी थोडं जाणार, त्याच्यामुळं फावड्यानं त्याला परत करावं लागेल बघा मित्रांनो. हे बघा, जिथं जिथं नाही चाललं तिथं मला पाणी काढावं लागेल बघा. आता काढतो मित्रांनो. हे बघा, इकडं जास्त प्रमाणात चाललेलं आहे पाणी, त्याच्यामुळे इथं स्टॉप द्यावा लागेल मला. लय लवकर भिजते बघा इकडली पाटी. इथं उंची जास्त झाल्यामुळे इथं पाणी येत नाही बघा. इथं थोडं खालावं लागेल मला. अशा प्रकारे
पाण्याचं पिकअप जास्त येईल आणि सगळ्या पाट्यांना व्यवस्थित पाणी द्यायला बघा मित्रांनो. हे आपण पाठी थोडं काढायला लागेल. हे बघा चाललं बघा व्यवस्थिशीर. 1 2 3 4 5 6 पाट्याला पूर्णपणे पाणी चाललेलं आहे बघा मित्रांनो आता. आणि लवकरच पाटी त्या कडेला लागेल बघा, कारण रात्री पाणी पडल्यामुळं. फक्त खत विगर्जेपर्यंत पाणी द्यायचं आहे बघा. तिळाला पाणी असं भरपूर आहे आमच्या, कारण मोटरला पाणी असल्यामुळं तिळाला पण पाणी कमी नाही आहे. अशा प्रकारे पाणी देणं चालू आहे बघा मित्रांनो. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तीळ पण कसा झाला ते नक्की सांगा मित्रांनो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. पुढं जाऊन मला बघावं लागेल मग कुठं पाणी चाललं काय नाही. त्या लास्ट पाटीला जास्त पाणी चालल्यामुळं तिकडं जाऊन मला त्याला कमी करून इकडं पाणी जास्त वाढवावं लागेल मित्रांनो. काम भरपूर आहे. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.